समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब। मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। राष्ट्रीय ग्राहक दिन भारतामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ म्हटलं की त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ग्राहक। राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे हक्क, त्यांचे कर्तव्य आणि न्यायव्यवस्था याबाबतची माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत, ज्यांचा विविध क्षेत्रातील लोकांशी जवळचा संबंध आहे। ते एक क्रियाशील कार्यकर्ते आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, अनेक कार्यक्रमामध्ये ते सक्रिय सहभागी असतात आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेचे ते रत्नागिरीचे तालुका अध्यक्ष आहेत। असे श्री विवेक वसंत केळकर यांना आपण आज आपल्या KTVच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। केळकर साहेब, KTVच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणजे 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, तर 24 डिसेंबरच हाच दिवस का साजरा केला जातो? त्याचं कारण असं आहे की मूळ आपल्या भारतात 1960 साली राष्ट्रीय ग्राहक चळवळ सुरू झाली, पण त्यानंतर 1974 साली बिंदू माधव जोशी यांनी या ग्राहकांना एकत्रित करून ग्राहक चळवळ आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न केला। पुढे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सहकार्यामुळे 24 डिसेंबर 1986ला राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा हा अंमलात आला, म्हणजे त्याच्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आणि तो कायदा अस्तित्वात आला। त्यामुळे 24 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो। तर 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक हक्क कायदा हा अंमलात आला। मग 24 डिसेंबर हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो, तर या कायद्याने ग्राहकाला नेमके कोणते हक्क अधिकार मिळाले? या कायद्याने ग्राहकाला एखादी गोष्ट अशी का किंवा ही वस्तू या दरात मिळते आणि त्याची क्वालिटी काय आहे किंवा क्वालिटी चांगल्या प्रकारची आहे की नाही याची माहिती घेणं किंवा विचारण्याचा अधिकार ह्या कायद्यामुळे मिळायला लागला ग्राहकांना। आणि त्याच्यामुळे नक्कीच ग्राहकांचा फायदा झाला की एखाद्या गोष्टीच्या संदर्भात त्यांना त्याची चौकशी करता येऊ लागली, त्याची माहिती ते घेऊ शकायला लागले। हा कायद्याचा फायदा झाला लोकांना। ओके, म्हणजे या कायद्याने अनेक कायदे आले की सुरक्षिततेचा कायदा म्हणजे सुरक्षिततेचा अधिकार मिळाला, होय, त्यानंतर माहितीचा अधिकार मिळाला, निवड करण्याचा अधिकार मिळाला, बरोबर आहे, आणि समस्या निवारण करण्याचा अधिकार देखील मिळाला। नक्कीच। पण सर्वात मोठा म्हणजे किमतीचा समान वस्तूचा अधिकार मिळाला, बरोबर या कायद्याने। तर याबाबत काय माहिती सांगा तुम्ही? नाही, नक्कीच सांगतो। मला पूर्वी कसं होतं की राज्यावाईज किंवा राज्याप्रमाणे देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे दर असायचे। आज आता कसं कुठेही गेलेत तरी तुम्हाला त्या वस्तूची किंमत समान, एकच किंमत कुठे गेले तरी ती वस्तू त्याच किमतीला मिळू शकते। हा ग्राहकाचा त्यामुळे फायदा झाला आणि अशा अनेक गोष्टी पुढे त्यामुळे अस्तित्वात यायला लागल्या की लोकांना नक्की त्याचा फायदा होऊ शकतो। आणि म्हणून हे अंमलात आल्यानंतर झाल्यानंतर म्हणजे राज्यपालांची सही झाल्यानंतर हे जेव्हा कायदा अस्तित्वात आला त्यामुळे लोक त्याचा नक्कीच फायदा घेऊ लागले की त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट चांगल्या प्रतीची आहे की नाही, चांगल्या क्वालिटीची आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये काही भेसळ आहे का याची माहिती ते घेऊ शकायला लागले। हा त्याचा फायदा व्हायला लागला। म्हणजे या कायद्याने अनेक अधिकार प्राप्त ग्राहकांना नक्कीच। एक MRP हा एक विषय असतो, मॅक्झिमम रिटेल प्राइस। तर MRP पेक्षा जास्त किमतीने व्यापारी विकू शकतो का वस्तू? नाही, नक्कीच नाही। MRP पेक्षा जास्त किमतीने वस्तू विकू शकत नाही। फक्त ॲक्च्युली कंपनीने जर जे काय उत्पादन केलेलं आहे त्याची
त्या दुकानदाराला किंवा त्या विक्रेत्याला जी कॉस्ट आलेली असेल त्या कॉस्टमध्ये त्याचं मार्जिन ठेवून तो प्रिंटेड किमतीपेक्षा कमी किमतीला वस्तू विकू शकतो. कारण ते मार्जिन कावेल कसं काही कंपन्या जास्त मार्जिनचेच प्रिंट छापतात आणि त्यामुळे कमी किमतीत म्हणजे एखादी 160 रुपयाची वस्तू असेल तर ती दुकानदार 150 रुपयाला विकू शकतो, कारण त्याचं त्यात मार्जिन ठेवून त्याला त्याचे पैसे मिळू शकतात. पण 160चे तो 170 रुपयाला विकू शकत नाही, कारण त्याप्रमाणे कंपनीने उत्पादनकर्त्याने त्याला 160चं लिमिट दिलं आहे. ओके. ते लिमिट तो क्रॉस करू शकत नाही, त्यामुळे त्याने वाढीव करू शकत नाही, कमी दराने विकू शकतो किंवा त्या किमतीला विकू शकतो. थोडक्यात MRP पेक्षा जास्त नाही विकू शकत. नक्की. पण मला असं विचारायचं की MRP पेक्षा कमी किमतीला ग्राहक मागू शकतो का? हो, मागू शकतो ना, कारण शेवटी मागण्याचा अधिकार हा ग्राहकाला मिळालेला आहे ह्या कायद्याने. एखादी वस्तू या किमतीला मला घ्यायला परवडते, दुकानदाराला द्यायला परवडते की नाही, म्हणजे विक्रेत्याला. अर्थात दुकानदार हाही ग्राहकच असतो, पण त्याला ती द्यायला परवडते की नाही त्यामुळे विचारण्याचा अधिकार ग्राहकांना नक्की आहे. फक्त ते द्यायचं की नाही हे दुकानदार ठरवू शकतो, कारण त्याला शेवटी त्याच्यात त्याचं मार्जिन ठेवून तो ती वस्तू विकत असतो. म्हणजे मागू शकतो. हो, नक्की मागू शकतो, काही प्रश्न नाही. मला सांगा, सध्याचं युग हे ऑनलाईन खरेदीचं युग आहे. बरोबर आहे. बऱ्याचशा ठिकाणी तर ऑनलाईन खरेदी होते. तर ऑनलाईन खरेदीमध्ये आता जी खरेदी होते त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काय असा बदल करण्यात आला किंवा काय अमेंडमेंट झालेली आहे? हो, नाही झालेत बदल. आता 2019ला त्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले. कारण आता कसं झालं आहे, पूर्वी दुकानातच जाऊन वस्तू घ्यायच्या असं एक होतं. आता ऑनलाईन वस्तू ज्या आहेत त्या लोक मागवायला लागलेत, सगळंच मागवायला लागलेत. आणि त्यामुळे कसं होतं आहे की वस्तू तुम्ही मोबाईलवर बुकिंग करता आणि त्या वस्तू तुम्ही मागवून घेता. आज असा विषय आहे की तुम्हाला त्या कंपनीने जी मोबाईलवरती दाखवलेली वस्तू आहे तीच तुम्हाला जर मिळाली नसेल तर तुम्ही निश्चित तक्रार करू शकता. आणि त्यातले ऑनलाईन तक्रार करायची व्यवस्था आता झालेली आहे आणि त्यामुळे तक्रार तुम्हाला न्याय मिळू शकतो त्या बाबतीत. ओके. म्हणजे तशा त्यात कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. झाले म्हणजे वेळोवेळी जसं चेंज होत जात आहेत ना, ओके, त्याप्रमाणे ह्याच्यातही कायद्यातही चेंज होत जात आहेत. नक्की नक्कीच. ठीक आहे. म्हणजे त्याचाही ग्राहकाला फार मोठा फायदा होतो. नक्कीच. बनावट वस्तू आणि भेसळयुक्त वस्तू या जर विकल्या गेल्या व्यापाऱ्याकडनं तर कायद्यामध्ये काय काय शिक्षा आहेत किंवा काय शिक्षा आहेत की नाही? नाही, बनावट वस्तू आणि किंवा एखादी भेसळयुक्त पदार्थ हा जर त्याने विकला गेला तर त्याने केलेला जो गुन्हा असेल त्या प्रमाणात कायद्यात शिक्षेची तरतूद केलेली नक्की निश्चितच आहे. त्याप्रमाणे त्याला होऊ शकतो. ओके. ग्राहकाला जर आपली फसवणूक झाली, वस्तू खरेदी करताना फसवणूक झालेली आहे किंवा बनावट वस्तू आहे असं जर त्याच्या लक्षात आलं तर त्याने तक्रार कुठे करायची? हां, तक्रार करण्यासाठी मला म्हणतो, आता आमच्यासारखी जी संघटना जी आहे, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटना, आता मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतोय. तर ह्या आमच्यासारख्या ज्या संघटना ज्या संपूर्ण देशात काम करत आहेत, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव फाटक म्हणून आहेत, त्यांच्या अंडर आम्ही सगळे हे कामं करतोय. तर हे आमच्या संघटनेकडे संबंधित लोक तक्रार करू शकतात. त्याचप्रमाणे ग्राहक मंच म्हणून जी एक संस्था संघटना जी आता आहे कार्यान्वित आहे त्याच्याबरोबर तुम्ही लेखी तक्रार करून त्यांच्याकडून तुम्हाला न्याय मिळू शकतो. आम्ही त्यांचा पाठपुरावा करून त्यांनाही सहकार्य करतो त्यामुळे, आणि आम्ही एकत्रित सगळं काम करून जास्तीत जास्त ग्राहकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न विचारतो. ग्राहकाने आपली फसवणूक होऊ नये आणि ग्राहकाने कोणती कर्तव्य पाळायला पाहिजेत, म्हणजे आपली फसवणूक होऊ नये म्हणून, बरोबर, आणि ग्राहकाने स्वतः कोणती कर्तव्य पाळायला पाहिजेत, याबाबत ग्राहकाने कोणती सजगता बाळगली पाहिजे याबाबत काय सांग? नक्कीच की बाजारात खरेदीला जाताना कोणत्याही व्यक्ती किंवा कोणत्याही ग्राहकाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवला पाहिजे की तुम्ही जी काही वस्तू विकत घ्याल त्याचं प्रिंटेड बिल जे असेल, त्या दुकानदाराचं नाव असलेलं प्रिंटेड बिल आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये तुमची काही उद्या फसवणूक झाली असेल तर त्या बिलाच्या आधारावर किंवा त्या पुराव्यावर तुम्ही निश्चितच त्या ह्याच्यावरती न्याय मागू शकता, किंवा फसवणूक झाली असेल तर त्याचा तुम्ही त्याच्यावर मोबदला घेऊ शकता किंवा त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता. उदाहरणार्थ आता मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही जर गेले तर मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही दिलेली जी औषधं आहेत त्या औषधावरची एक्सपायरी डेट आहे ही बघून घेणं हे ग्राहकाची, जसं विक्रेत्याची जबाबदारी आहे की एक्सपायरी डेट झालेला माल त्याने ठेवू नये, त्याचप्रमाणे दिलेला माल एक्सपायरी डेट झालेला आहे किंवा नाही हे बघून घेणं ही ग्राहकाची जबाबदारी आहे. कारण उद्या ते औषध दिल्यानंतर जर आपल्याला काही साईड इफेक्ट झाले तर आपल्याला त्रास होणार आहे. पण तो त्रास झाल्यानंतर त्या गोळ्यांचा त्रास झाला हे जर प्रूव्ह झालं तर आपल्याकडे पुरावा काय की त्या मेडिकलमधून आपण औषध घेतलं का, तर त्याच्यासाठी त्या मेडिकलचं बिल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही त्या मेडिकलवाल्याला उद्या तक्रार एक आरोपी म्हणून सिद्ध होऊ शकतो आणि त्याच्याकडे तुम्ही हा माल विकला का गेला, आणि मग त्याच्याविरुद्ध तक्रार होऊन तुम्हाला न्याय मिळू शकतो आणि नक्कीच तुमची ती केस व्यवस्थितपणे स्टँड होऊ शकते. बरोबर. मेडिकल असेल, कोणताही मेडिकल काय बोललो, कारण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या घेतल्यामुळे आता म्हणजे गहू तांदूळ घेतलेत, जुने खराब असतील तरी खाल्ले तरी मोठा काय फार फरक पडत नाही. पण औषध हा विषय असा आहे, मी मेडिकल स्टोअर का बोललो तर औषध हा विषय आहे की त्याचा इफेक्ट हा लगेच होणार असतो. एखादे खराब गहू असतील तर ते खाऊन फार मोठा फरक होईल असं नाही, त्या तांदूळ खाऊन होणार असं तर होईल असं नाही, पण होऊ शकतो. अर्थात त्याच्यावर तुम्ही तक्रारी करू शकता, पण
पण दुसरं आहे, ते घेताना गहू किंवा तांदूळ संबंधित जी काही वस्तू असेल किंवा काही मिठाई असेल तर ती योग्य आहे की नाही, त्यात आळ्या वगैरे नाहीत ना, हे बघून घेणं आपलं काम आहे. आणि अशा असतील जर सापडल्या तर तुम्ही निश्चित तक्रार करू शकता. आणि शासकीय ठिकाणी पुढे म्हणजे तुमची तर एक संघटना आहे त्यांची, तुमच्याकडे तर ते जातीलच, नक्की. पण शासकीय ठिकाणी पुढे तक्रार? नाही, शासकीय आता मी म्हटलंच ना की आपल्या ग्राहक पंचायत आहे ती स्थापन केलेलीच आहे. ग्राहक पंचायतीकडे तुम्ही तक्रार करू शकता. आमच्याकडे तक्रार केली तर आम्ही ग्राहक पंचायतीच्या मदतीने आणि आमच्या ह्या सहकार्याने त्या संख्येचं निश्चित आम्ही निवारण करू आणि त्या व्यक्तीला आम्ही न्याय मिळवून देऊ. निश्चितच. तर ग्राहकांनी सुद्धा आपली जबाबदारी आणि सजगता बाळगणं फार नक्की बाळगली महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही KTVच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या राष्ट्रीय दिनानिमित्त आमच्या KTVच्या दर्शकांना बरोबर. मोलाची माहिती सांगली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर हे होते राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष विवेक केळकर सर. या ठिकाणी ते आले आणि आमच्या KTVच्या दर्शकांसाठी त्यांनी मोलाची माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.